स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सकाळी नाश्त्याची तयारी चालू होती. तर आज नाश्त्यामध्ये ना छान असे घावन बनवलेले आणि चटणी बनवलेली. तर हे घावण्याचं पीठ ना गावावरून दळून आणलेले. याच्यामध्ये ना घावण्याचं पीठ जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाणी मिक्स करतो ना, तर त्याच्यासाठी गरम कोमट पाणी वापरायचं थोडंसं आणि असं मिक्स करून घ्यायचं आपलं पाहिजे तेवढं पाणी टाकून अशा पद्धतीने. आणि त्याच्यात मीठ वगैरे टाकून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता एकदम छान असे जाळीदार घावन होतात. आम्ही इकडे पण दळून बघितलं, पण इकडच्या चक्कीमध्ये तसं पीठ तयार होत नाही. ते गावी कशी घरगुती गिरण असते तर त्याच्यावर छान असं घावनचं पीठ तयार होतं. तर आम्ही गावावरूनच नेहमी दळून आणतो घावनचं पीठ. तर तुम्ही बघू शकता आता किती छान घावन येतात ते जाळीदार. तर तुम्ही बघा आता किती छान असं घावन तयार झालेले, मस्त एकदम. आम्ही खूप दिवस झालं बनवलं नव्हतं, तर आज खूप दिवसांनी बनवले. आणि इकडे मी चटणी पण बनवलेली आहे ओल्या नारळाची. छान असं ते बारीक करून घेतलं मिक्सरला. याच्यामध्ये पुदिना टाकला आहे. पुदिन्याने खूप छान टेस्ट येते चटणीची. आणि आता मी फोडणी करून घेते. तर फोडणीसाठी तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे, कढीपत्ता आणि हिंग टाकलेलं आहे थोडासा. तर आता ही चटणी ना आपल्याला याच्यामध्ये वाटलेली ती टाकायची फोडणीमध्ये आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 मिनटं अशीच गरम करायची छान अशी चटणी. आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. आणि आपल्याला घट्ट पातळ जशी पाहिजे तशी करायची, पाणी ॲड करायचं तसं. आणि थोडं 2 मिनटं त्याला असंच गरम होऊन द्यायचं चटणीला. तर सकाळचा नाश्ता तर झालेला आहे आणि दुपारी जेवणासाठी बटाट्याची भाजी बनवायची होती. तर मी इकडे कुकरमध्ये बटाटे शिजायला लावलेले आणि इकडे नाश्त्याची तयारी पण चालू होती. आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती पाऊस चालू आहे. खूप जोरदार पाऊस चालू होता. अशा पद्धतीने आम्ही छान असा गरमागरम नाश्ता करून घेतला. आणि ही बघा अशी मी दुपारी बटाट्याची भाजी बनवणार होती. तर त्यासाठी गरम तेलामध्ये जिरा मोहरी टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतला आणि कांदा टोमॅटो वगैरे छान असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. तर हे चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकली, आपला जो घरचा मसाला आहे घाटी मसाला तो टाकला, धना पावडर टाकली आणि हे छान असं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये हे बटाटे जे कट करून घेतलेले तुकडे उकडलेले ते टाकून घेतले आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही भाजी थोडीशी आपण पुरी भाजीसोबत बनवतो तशा टाईपमध्ये मी बनवते आहे. तर त्याच्यामध्ये ना त्याच्यासाठी टाकण्यासाठी मी थोडं गरम पाणी बनवलेलं. तर आपल्याला हवं तेवढं याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, आपल्या चवीनुसार मीठ. आणि गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला लगेच उकळी पण येते. आणि उकळी आल्यानंतर छान अशी त्याच्यावर कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार आहे. तर दुपारच्या जेवणाची तर तयारी झाली, भाजी चपाती वगैरे बनवून झाली.
आणि त्यानंतर संध्याकाळी छान असा गरमागरम ब्लॅक टी बनवला आणि चहा वगैरे घेतल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो. दुकानामध्ये सामान आणायला जायचं होतं तर तिकडे जाऊन आलो आम्ही. तर घरी आल्यानंतर ना ह्या पक्ष्यांना आम्ही ते धान्य आहे त्यांचं ते टाकलं. तर बघा हे तिघेच खातात आहे आणि तिला येऊनच देत नाही आहे. बिचारी एकटीच बसली बघा तुम्ही वरती. ती आली ना खायला की तिला असे टोस मारायचे ते, तिला येऊनच देत नव्हते. ते एकटीच बसलेली वरती. यांनी तिघांनी पहिलं खाऊन घेतलं. बघा तुम्ही बघा आता ती येते तर तिला येऊनच देत नाही येते. तर अशी यांची मज्जा मस्ती चालूच असते. एक साडी फॉल बिडिंग करायची होती आणि त्याचा ब्लाऊज पण शिवायचा होता. तर त्याचा ब्लाऊज कट करून घेतला मी. त्याचं अस्तर वगैरे आणायचे. तर आज संध्याकाळी आम्ही पाणीपुरी बनवणार होतो. तर त्याच्यासाठी हे छोले आणि सफेद वाटाणे भिजत घातलेले. तर याच्या ना कुकरला 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं पाणी टाकलं आणि ते चांगलं शिजवून घ्यायचं हे. आणि दुसऱ्या कुकरमध्ये बटाटे पण शिजायला लावले आणि एकीकडे गोड आणि तिखट पाणी पण बनवून घेतलं. आणि छान अशी तुम्ही बघू शकता पाणीपुरी तयार झालेली आहे. तर कोणाकोणाला पाणीपुरी आवडते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आम्हाला सर्वांना तर खूप आवडते पाणीपुरी. आता इकडे आईनी पाणीपुरी बनवायला घेतलेली आहे. कांदा पण कट केलेला आहे, कोथिंबीर. तर अशी घरी बनवली का पाणीपुरी की सगळेजण खातात आणि पोट भरून आपण खाऊ शकतो घरी बनवली की. छान अशी पाणीपुरी बनवून झालेली आहे आणि आता आई टेस्ट करतात आहे. तर त्यांनी टेस्ट केली पाणीपुरी आणि त्या बोलल्या खूप छान झालेली आहे पाणीपुरी. तर या सर्वांनी पाणीपुरी खायला. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.